आपण सर्व कसे आहात. हा तुम्ही पाहताय तो ESP32 कॅम आहे. एक बेसिकली हा एक स्वस्तामधला कॅमेरा असं म्हणू शकता तुम्ही. हा CCTVचं काम करतो अवघ्या 500 रुपयामध्ये. 500 रुपयाला हा कॅम येतो आणि हा USB कॉर्ड आणि अडॉप्टर तर तुमच्याकडे असेलच. 500 रुपयाला मी दाखवू शकतो तुम्हाला. हे बघा 472 रुपयाची प्राइस आहे आत्ता सध्या ह्याची आणि आता आउट ऑफ स्टॉक गेला आहे. एनिवेज हा 500च्या रेंजमध्ये मिळून जातो तुम्हाला एकंदरीत. आपण स्टार्ट केला आहे, ऑन केला आहे आणि आपण जाणार आहोत वेब ब्राउझरला. हे कसं बनवलं, कसं प्रोग्रामिंग केलं हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. आता आपण फक्त याला डेमो पाहणार आहोत. मग वेब ब्राउझरवरती जाऊया आणि मी IP ॲड्रेस टाईप करतोय 192.168. आला आहे. त्याला मी क्लिक करतोय. हा ऑलरेडी लॉग इन केलेला होता म्हणून तो दिसतोय यापूर्वी. हा IP ॲड्रेस जो आहे तो ॲक्च्युली आपल्याला जेव्हा आपण प्रोग्राम करतो हा ESP32 त्यानंतर आपल्याला सिरियल कॉमवरती याचा IP ॲड्रेस दिसून येतो आणि तो IP ॲड्रेस आपण इथे एंटर केलेला आहे. टेक्निकल डिटेल्समध्ये नाही जाता आपण स्टार्ट करूया आपला कॅमेरा. स्टार्ट ट्रिम. आपण जर स्टार्ट ट्रिमला प्रेस केलं तर पाहू शकता हा कॅमेरा दिसतोय तुम्हाला. हा कॅमेरामधनं कॅमेरा पाहतोय आपण. हा UI आहे आणि आता जर एक गंमत बघा, याला आणखीन एक एक्स्ट्रा फीचर जे आहे ते याला फ्लॅश पण आहे. तुम्ही पाहू शकता फ्लॅश. इथे एक ऑप्शन आहे त्याला आपण, तो ॲक्च्युली स्क्रोल बार आहे तर लाईट गेला. आता जसं इन्क्रीज केलं तसं तो फ्लॅश मारतो, जसं इंटेन्सिटी वाढवतो बेसिकली. आणखीन जास्त. तुम्ही पाहू शकता. बेसिकली हा कॅमेरा तुम्ही यूज करू शकता तुमच्या लहान मुलांसाठी वॉच ठेवण्यासाठी किंवा काही गोष्ट असतात की तुम्हाला सारखं कंटिन्युअसली मॉनिटर करावं लागतं. जसं की तुम्ही पापड वाळू घातलेत बाहेर आणि किंवा धान्य घातलेत आणि तुम्हाला कंटिन्युअसली बाहेर बाल्कनी जाऊनची इच्छा नसेल तर तुम्ही हे प्रयोग करू शकता. हा खूप स्वस्तात आहे आणि तुम्ही इझिली प्रोग्रामिंग वगैरे करू शकता. आपण वापरला आहे अँड्रॉइड आर्डिनो वापरला आहे. आर्डिनो थ्रू प्रोग्रामिंग केलं आहे. ह्याचे सगळ्या डिटेल्स इंटरनेटवरती मिळून जातील. नसेल मिळत तर मला पिंग करा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. धन्यवाद.